हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 6 वाजले सकाळचे आणि आम्ही चाललो आहे आता ऑर्डरला. तर माझं आवरलेलं आहे, मम्मीचं आवरलेलं आहे. तर जवळ आहे त्याच्यामुळे ना दादू आम्हाला सोडून आहे परत घरी येणार आहे. तर आता ना बॅग वगैरे चालू गाडीमध्ये ठेवायचं. आणि डोळ्यांची इतकी आग होती, रात्री पण उशिरा झोपलो आम्ही, घरी आलो उशिरा हळदीच्या मेकअपवरनं. त्याच्यामुळे ना डोळ्यांची अशी आग होती. तर आता पहिले सप्तपदीचा मेकअप आहे, मग नंतर लग्नाचा मेकअप आहे. तर चला, आम्ही ना पेट्रोल टाकायला गेलो होतो, पण पेट्रोल टाकलं, मम्मीचा फोन घरीच राहून गेला. आता परत आम्ही चाललोय मोबाईल आणायला घरी. थोडं थोडं आहे ना आता उजाडायला पण लागलंय. आम्ही निघाल तेव्हा लय अंधार होता, आता उजाडतंय थोडं थोडं. आता मोबाईल घ्यायचा. फायनली आम्ही आलोय लोकेशनवरती. आज तशी उजाडतंय थोडं थोडं, लय जड येते. आम्ही ना सगळ्यात पहिले ब्राईडची हेअरस्टाईल करून घेतली. साडी पण आहे ना घालून घेतली होती, पेशवाई घातली होती आणि स्टिच केलेली नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट तिने असवावच लागली होती. आणि मग मी मेकअप केला. मेकअप लुक पण कसं झालं आहे कमेंट करून सांगा. आणि आपण मेकअपचे फ्री क्लास घेणार आहे, मी तुम्हाला सांगितलंच होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या इंस्टाग्रामला जेव्हा 1,00,000 फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे ना, तेव्हा मी तो क्लास घेणार आहे. ब्राईडचा हा सप्तपदीचा लुक झाला होता. नंतर परत आहे ना विधी वगैरे झाली आणि मग ती आली होती दुसऱ्या लुकसाठी. तर घागरा होतं तिचं दुसऱ्या लुकसाठी. तर टचअप वगैरे केला तिचा. हेअरस्टाईल पण चेंज करायची होती. आता पूर्ण लुक झाला होता तयार. तर लुक कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. काही नाही, 1 वाजले ना, आम्ही आत्ताच घरी आलोय. मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि मम्मी लगेच कामाला लागली. आमचा कालचा भाजीपाला तसंच राहिलेला होता भरायचा. मम्मी बाजारवरनं आली ना, आम्ही तसंच मेकअपला गेलो होतो. आता एवढी भूक लागली ना, पहिले स्वयंपाक बनवायचं आहे, जेवण करायचं आहे, मग आराम करायचा. मला इतकी झोप येत होती तिथं, बापरे. नवरीचं ते पूजा आणि ते चालू होतं ना तिकडे विधी. तर तेवढ्या वेळेत मला इतकी झोप येत होती. मस्त मम्मीच्या मांडीवर डोकं ठेवून माई मस्त झोप झाली. पण मग काय तिथं सारखा आवाज, कोणी यायचं जायचं, त्याच्यामुळं आता मस्त झोपून घेणार मी. जेवण झालं का मी बनवली इकडं तर मेथीची भाजी आणि मम्मी बनवती भाकरी. आज मेथीची भाजी भाकरी इतक्यात आम्ही निवडली पण लगेच बनवली पण. काकडी कापून ठेवली मस्त. आता जेवण करायचं, लय भूक लागली. ती मध्ये फुगली. भाजी झाली असं नाही ना का, उकळून देऊ थोडी. मला अजून व्हिडिओ एडिट करायचे. हां ते ना 5 वाजले, आमच्या मस्त झोपा झाले. मम्मी तर झोपली होती, मम्मी नव्हती झोपेल. मी 4 वाजेपर्यंत झोपले. किती 1:30ला झोपले असं तर डायरेक्ट 4ला. पण कस्टमरचे इतके फोन सारखे फोन चालू होते. तर आता मस्त चहा घेतला, अजून फ्रेश व्हायचं आहे पण आधी चहा घेऊन टाकला. मी चालले आता अस्तर फॉल आणायला मम्मीला. उद्या अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे शिवून. तर मी अस्तर फॉल घेऊन येते पहिले, मग मम्मी कचऱ्यातही कटिंग करून देतील. मम्मी ब्लाऊज शिवीन, मी साड्यांना फॉल लावीन. मग मम्मी या मशीनवर बसली ब्लाऊज शिवायला. त्या मशीनवर चालत नाही का? कपडा कसं काय ग? काय माहिती काय असतील कपडा असंच होतं. तर मी शिवू का? जाळी नको. ती थोडीशी काढ. हा, मधून मधून तसंच होतं तिला. का बरं काय माहिती. पीस तर किती छान आहे, लय छान पीस आहे, मऊ आहे एकदम. मी आता अस्तर आणि त्यानंतर कचऱ्यात येते इकडं कटिंग करायला. वर्क आहे ना त्याला थोडंसं. मला तिथून स्केच पेन दे बरं. कुठे हा ते तिथेच पाय माझ्या मशीन दे बरं. ह्याच्यावरची साडी लय छान आहे. ब्लाऊज पीस पण दिसतंय माझं सेम असाचे पाहिजे, फक्त त्याच्यामध्ये रेड कलर सेम. ती साडी प्लेन आहे का? हा, प्लेन साडी आहे ना, असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो. प्लेन. तुला लय अर्जंट ब्लाऊज द्यायचे आता शिवून होते. त्याला ऑइलिंग केली मशीनला. ऑइलिंग केली म्हणजे जाळीचं. आज कसं उलट शिव परत बॉबिन काढून पाय ना. येते का आता? ऐक ना, त्या मशीनवर बस ना, ते मोठ्या विल्सनच्या. तिला दोरा थोडी नाही का, मी शिवते ना तिच्यावर. मी तिच्यावर शिवते. तिचा लय आवाज पण येतो बाई. आवाज जाऊ दे होते पण काम महत्वाचं. खड 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 पाय बरं. नाही येते आता. नाही
आमचा कावळे ना असे दुसऱ्यांचे मांजरं घेऊन येतो घरी आणि असं घेऊन झोपतं. आम्ही एवढं सगळे इथं बसले तरी तो असं तिला घेऊन बसलाय. हिचं नाव जान्हवी आहे आणि याचं कावळे. पहिला रक्ताचं नातं नाही तरी पाहिजे. काळू असं नाही करू बाबा. लय पिल्लं आवडत त्याला छोटे हा ना, छोटे. अजून मारीत एक पिल्लू नाही काहीच नाही, कसं शहाण्याने घेऊन बसले पाहिजे त्याला. गरीब आहे ते. हिला आहे ना खारी खायची, दादा खातोय ना चहा खारी, ती त्याच्यासाठी जोश. पाय ना कसे गपचीत पडून राहिले ते काळ्या. नाही तर मटक्याचा नेमकाच होता वर थोडा. मटका कापून घेऊ देते. एवढं कट करते मी, कचरे ते आखून देते, कटिंग करते म्हणजे आमचं पटपट. मम्मीला इतक्यात होतं पण 2 बाया कटिंग करायला. आम्हाला मी आता बिर्याणी शिकवते, तूच करायचं. हा अरे अरे सारखं ठेवते. टाकते किती टाकू 1 लिटर घेतली पाय बस कर टाकली. तळायचं ना. बस 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 तळायचं नाही, त्या डायरेक्ट भातच टाकायचं. अगं जास्त तेल चांगलं राहतं उलट. तिकडं सुकं चिकन शिजत आहे. तेल तापून आणि परतून द्यायचा कांदा, मग त्याच्यामध्ये हे टाकायचं आपलं खडे. मी तुला शिकवायला तुम्हाला शिकवायला शिकवलं. यप मी तुला शिकवायला. होईल ना समजा हे पण घे, मिक्सरचं भांडी घे ना. घे. किती किलोची करायला? 3.5 माझ्या उकळी आले तांदूळ टाकायचे. भांड्या. हा महिन्यात उकळी यायची वाट पाहतो यायची, मग तांदूळ टाकणार त्याच्यामध्ये. ते तिकडचं पाणी झाकून उघडलं. हो गया. नेल पेंट लावली पण गाजून लावले माझ्या हातात. हलवायचं, हलवत ते थोडं. पाणी नाही कमी होणार, बरोबर शिजत. आपल्याला ते सुकं करायचं. तिकडचं पाहिजे भाऊ झाकण उघडून हा द्यायचं. पाहिलं पाहिजे. आली उकळी आली. ते मिक्सरचं झाकण उघडायचं. ते तिकडं ते कसं आहे का काय नंतर मला लय स्वयंपाक झाला का थोडं कंटाळा येतो. जेवण झालं का मग कडे बोल थोडं तांदूळ आपल्याला बस 1 किलो तरी असं ना तांदूळ. नाही का? अर्धा किलो भरपूर होतं. लय होईल आणि तो, ते लय होईल टाक लय. ना. जाऊ दे खूप होईल तर माहिती का. उद्या खात्री पोळ काय सकाळी. एक तर आपल्या महाराजांना आलं गुरुवारी माहिती का. त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून मग शिजवावं लागेल तो भात. आमची बिर्याणी झाली आता तयार. नाही दम नाही, हे सेपरेट आणि ते सेपरेट आहे. ते सेपरेट हे सेपरेट. मामा तू इतकंच झालं दाखव कच झाली कसं बिर्याणी. काय झालं आता भाऊ 1 तास झाला कशी झाली बिर्याणी. 1 तास पण आपण त्याला रखडत दम द्यावा लागेल. नाही रे नाही नाही, हे आणि ते घ्यायचं खायला. मी किती भाजी कोथिंबीर एवढी खायला घेतली का तू? मी ग मला आवडत ए काकडे राहील दादा प्लीज बघ काकडे घे. हा घे ना. तुला काय घेतं खायला. दूध काल खाल्लं.